आमचा मुलगा परत घरी आणा, कुटुंबाची आर्त हाक. पोलीस प्रशासनावर रोष, 2 वर्ष झाली तरी नाही तपास. शिंदखेडा तालुक्यातील वारुड येथील भदाणे कुटुंबातील राहुल देविदास भदाणे हा तरुण 12वीला शिकणारा 11 जून 2024 रोजी सकाळी 8 वाजता घरून हसत खेळत निघाला आणि आजपर्यंत परतलाच नाही. बेटावत येथे क्लासला गेला होता म्हणून आमचा मुलगा परत आणून द्या अशी आर्त हाक भदाणे कुटुंबियांनी पोलीस प्रशासनाला केविलवाणांनी केली आहे. सदर कुटुंब आजही आस लावून बसलेली अवस्थेत नातलग नव्हे तर गावकरही आतुरतेने वाट पाहत आहेत. आज उद्या राहुलला एक नव्हे तर तब्बल 2 वर्ष झाली तरीही पोलीस प्रशासन सुस्त आहे की काय असा प्रश्न निर्माण होतोय. पहिल्या दिवसापासून राहुलच्या शोधासाठी धुळे पोलीस ठाणे काय तर नाशिक आणि उच्च न्यायालयात देखील चक्रा मारून थकले. उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठाने आदेश पारित केले असताना हे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्याकडे तपास सोपविला होता. एक कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक म्हणून नावाजलेल्या अधिकारीकडून दिरंगाई होणं ही शोकांतिका आहे. LCBतून SIT वर्ग आहे. त्याचप्रमाणे स्वतः अपहरण झालेल्या तरुणाचे वडील मुंबई पोलीस महासंचालक श्री दाते साहेबांची भेटून आपली कैफियत मांडली. सदरचा तपास तात्काळ ह्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक व विद्यमान धुळे पोलीस अधीक्षक यांना राहुलचे वडील देविदास भदाणेसह कुटुंबियांनी भेट घेऊन आमच्या मुलाचा शोध लावावा अशीच विनंती केली. ती सार्थ हाक नूतन पोलीस अधीक्षक पोटतिडकीची असल्याने नक्कीच शोध मोहीम जलद गतीने राबवण्याचं आश्वासन दिलं. तरीही ही 2 वर्ष होऊनही तपास लागणं म्हणजे शासन प्रशासनाला हरवलेली व्यक्तीची काळजी नसावी का? स्वतःच्या पोटचा गोळा 2 वर्षापासून बेपत्ता आहे. त्या कुटुंबाचं काळीज काय म्हणत असावं? भदाणे कुटुंब व वारुड ग्रामस्थांकडून एकच पोलीस प्रशासनाला विनंती आहे, SIT सह अजून उच्च मोहीम राबवण्यात यावी, विशेष पथक तैनात करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तात्काळ विशेष शोध मोहीम राबवून आम्हाला न्याय द्या, अन्यथा संपूर्ण कुटुंब धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मसमर्पण करणार आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.